न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे येथे वर्ग 1 अधिकारी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न. न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे यशदामार्फत राबविण्यात येणाऱ्या वर्ग 1 अधिकारी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यास दौरा दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडला. या अभ्यास दौऱ्याची माहिती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर सस्ते यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सुकन्या मुंडे आरटीओ अधिकारी, श्रुती करांडे गटविकास अधिकारी, संतोष माने गटविकास अधिकारी, राहुल बिक्कड लेबर कमिशनर, विकास होनमाने जीएसटी कमिशनर, योगेश कुमार पुस्तके आरटीओ अधिकारी, स्वप्नील गिरी आरटीओ अधिकारी यांचा समावेश होता. स्थानिक पातळीवरील मान्यवरांमध्ये खुबी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच विजय काठे, पोलीस पाटील सैंद्रा शिळके, सदस्य बाळासाहेब मुंढे, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ लांडे, सेवानिवृत्त लाईनमन हरिभाऊ शिंदे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम, किशोरी वयातील मुलींच्या समस्या, स्वच्छता व आरोग्य यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच 10वी-12वी नंतर उपलब्ध शैक्षणिक व करिअर संधींची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून अभ्यास दौऱ्याचा समारोप करण्यात आला. शिक्षक आपल्याला नेहमी चांगलं सांगत असतात. तर तुम्ही असाच चांगला अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला एक 10 वर्षानंतर या ठिकाणी येऊन तुमच्या शाळेला मार्गदर्शन करण्याची संधी मिळू शकते. तर तुम्ही प्रयत्न करा, खूप अभ्यास करा. आई-वडिलांनी केलंच आहे. आता मला माहिती नाही तुमच्यामध्ये अजून कोणाला काय काय बनायचं आहे, पण मी फक्त एवढंच म्हणेल की तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रात जायचं, जी कुठली तुमची आवड असेल, स्पर्धा परीक्षाच नाही, कोणाला काही दुसरं डॉक्टर बनायचं असेल, काय बनायचं असेल, तुमच्या समाजाचा एक अभिमान बाळगा आणि समाजाला काहीतरी परत देताय एक जाणीव ठेवा. दुसरं एक मी तुम्हाला एक सांगेल की येत नाही, सायन्स जमत नाही तर तो अधिकारी बनू शकत नाही. आमच्यातले आम्ही तिघं इंजिनियर आणि बाकीचे पण वेगवेगळ्या फील्डमधले आहेत. तर असं नेसेसरी नाही आहे की तुम्ही दुसरं म्हणजे एक पर्टिक्युलर फील्ड असली पाहिजे. तर या सगळ्यांचं बेसिक मला सांगायचं एवढंच की तुम्ही अभ्यास करा, खूप चांगला अभ्यास करा. कारण तुमच्या करिअरचे तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक जण येतं आम्हाला हेच सांगतं की करिअरचे खूप इम्पॉर्टंट आहेत. आम्ही 8वीला गेलो की 8वीला तसंच म्हणतात, 9वीला गेलो की 9वीला तसंच म्हणतात. पण असं नाही की फेकून देतो आता. आणि तुम्हाला रस्त्यावर जाताना वगैरे तसं हा दुर्गम भाग आहे तर इथं तेवढा आम्हाला प्लास्टिकचा वापर जास्त खूप एक्स्ट्रीम दिसला नाही जसा शहरात असतो. पण उद्या तुम्ही नवीन ठिकाणी शिकायला जाणार, 10वी संपल्यानंतर इथून बाहेर पडणार, कुणी शहरात जाईल, कुणी पुन्हा एखाद्या दुर्गम भागातच कदाचित जाईल. तर मला सांगायचं की प्लास्टिक आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो, पण आपण कधी हा विचार करतो का की ते प्लास्टिक आपण जेव्हा फेकून देतो, एकदा यूज झाले ही बॉटल याच्यातलं पाणी संपलं, आपण जेव्हा ती फेकून देतो ती कुठं जाते माहिती आहे का? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का मला की प्लास्टिक आपण जी बॉटल फेकून देतो ते त्या बॉटलचं पुढं काय होतं माहिती आहे तुम्हाला? कुणाला तुम्ही काय ती प्लास्टिकची बॉटल बरं जाऊ दे, तुम्हाला काय वाटतं काय होत असेल त्या प्लास्टिक बॉटल फेकून दिल्यानंतर पुढं काय होत असेल त्या प्लास्टिक बॉटलचं? तुम्हाला माहिती आहे? हा बरोबर, त्या तशाच राहतात. म्हणजे हा प्लास्टिक आता याचे 3-4 प्रकारे आपण या प्लास्टिकची विल्हेवाट लावू शकतो. एक तर जेव्हा डम्पिंग ग्राउंड असतात म्हणजे जिथं सगळा घन कचरा आपला एकत्र होतो, आपल्याला तेच प्लास्टिक पुन्हा वापरून नवीन प्लास्टिकच्या ऐवजी जुनंच प्लास्टिक वापरायचं आहे. कोणते 3 आहे कोण सांगेल? हा सांग बाळा, सांग. रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. ठीक आहे, माझ्या बरोबर तुम्ही म्हणताय. हा, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिड्यूस, रियूज, रिसायकल. आपण दररोज सकाळी एक प्रार्थना घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तशीच आपल्याला प्लास्टिक बंदीची शपथ घ्यायची आहे. मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही त्यासाठी उभं राहायचं. अतिशय साध्या सोप्यातले आहे, सोप्या भाषेतले आहे आणि ठीक आहे. जर असं नसेल तर असं सुद्धा करू शकता तुम्ही. जवळच्या जवळ
हा ठीक आहे, असं करताय, ठीक आहे. आम्ही सर्वजण आज रोजी अशी शपथ घेतो की मी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवेन. बाजारात जाताना नेहमी कागदी किंवा कापडी पिशव्यांचाच वापर करेन. प्लास्टिक वस्तूंच्या ऐवजी पर्यावरणास अनुकूल वस्तूंचा वापर मी करेन. मी माझ्या कुटुंबाला मित्र परिवाराला प्लास्टिक वापर टाळण्यासाठी प्रोत्साहन देईन. मी सतत एक पाऊल पर्यावरणाकडे या ध्येयासाठी कटिबद्ध राहीन. जय हिंद.